सोशल मीडियाचा अतिवापर हा मुलांच्या विकासासाठी घातक आहे. सततच्या नोटिफिकेशनमुळे एकाग्रता कमी होते. सोशल मीडियावरील परफेक्ट आयुष्याची तुलना ते स्वतःशी करतात आणि त्यामुळे मग नैराश्य आणि एन्झायटी देखील येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांशी प्रत्यक्ष संवाद हा खूप कमी होतो. एकटेपणा वाढतो, चिडचिड वाढते, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि यावेळी पालकांची देखील मोठी जबाबदारी असते. पण यासाठी राहुरी नगरपालिकेने एक भन्नाट संकल्पना राबवली आहे. ज्याप्रमाणे आपण कधी-कधी काही-काही गोष्टी विसरतो, मग त्यासाठी आपण मोबाईलमध्ये रिमाइंडर लावतो किंवा ती गोष्ट लिहून ठेवतो. त्याचप्रमाणे आता दररोज संध्याकाळी 7 वाजता नगरपालिकेचा सायरन वाजणार आहे. हा सायरन कशासाठी आहे? तर 7 वाजता जेव्हा सायरन वाजणार, त्यावेळी तुम्ही पालकांनी घरामधील सर्व मनोरंजनाची जी साधनं आहेत, टीव्ही असेल किंवा अदर काही गोष्टी असतील, त्या बंद करायच्या. मुलांना यावेळी अभ्यासाला बसवायचं. त्यांच्यासोबत आपणही बसायचं, त्यांचा अभ्यास घ्यायचा किंवा आपण एखादं पुस्तक वाचू शकतो किंवा मग मुलांशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी संवाद साधायचा. यामुळे काय होणार आहे, की कम्युनिकेशन गॅप हा कमी होणार आहे. आणि त्यानंतर 8:30 वाजता पुन्हा सायरन वाजणार आहे आणि त्यावेळेला मग तुम्ही तुमची घरातली कामं करू शकता. आहे की नाही भन्नाट संकल्पना? या संदर्भात राहुरी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री भाऊसाहेब मोरे यांनी काय म्हटलं आहे पाहूयात. की 7 वाजता एक सायरन वाजला जाईल. त्यानंतर तो 8:30 वाजता पुन्हा दुसरा सायरन वाजला जाईल. या निर्णयानुसार प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसोबत 7 ते 8:30 वाजेपर्यंत घरामध्येच थांबायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट करायचा आहे. त्याचबरोबर टीव्हीसुद्धा बंद करायचा आणि 1.5 तास आपण आपल्या मुलांसोबत घालवायचा आहे. मुलांना अभ्यासाला बसवायचं. त्यांना अभ्यासामध्ये तुम्ही मदत करू शकता. वाचन घेऊ शकता, लेखन घेऊ शकता, इतर गोष्टी तुम्ही करू शकता आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या मुलांबरोबर वेळ घालवू शकता आणि तुम्हाला एक 1.5 तास तो एक आनंद मिळेल आणि अशातूनच विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागेल, गोडी लागेल. मला तर ही संकल्पना खूप आवडली आहे, कारण कुटुंबामधील नात्यांमधील संवाद हा संपत चालला आहे. त्यामुळे या संकल्पनेला सपोर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. राहुरी नगरपालिकेनं एक पाऊल पुढे टाकत नात्यांना आणि मुलांना वेळ द्या असा संदेश दिला आहे. राहुरी नगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वांनीच अनुकरण करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.